नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, आयोगाचं राज्यसेवाची जी नोटिफिकेशन होती आता आउट झालेली आहे आणि एक्सपेक्टेड नव्हतं की एवढ्या लवकर नोटिफिकेशन येईल म्हणून. आणि मला असं वाटतं की ते घाईघाईत काढले आणि म्हणून काय तर जागा पण कमी आहेत आणि मग आयोग परत काय तर त्यामध्ये जागा वाढवतं. कारण एकतर आयोग या वर्षी जे काही किंवा सरकार आपण म्हणू की बरीचशी जी यंत्रणा आहे ती कुठे इलेक्शन मध्ये यावर्षी बिझी आहे आणि इलेक्शन इलेक्शन तर सुरूच आहे आता. आधी हे झाले आणि आता काय तर परत नगर परिषद आहे, महानगरपालिका आहे, त्या गोष्टी त्या सुरू झाल्यात निवडणुका. बरोबर? तर त्यामुळे कदाचित हे घाईघाईत नोटिफिकेशन काढलेलं असेल असं तर वाटतंय. पण जे पण असेल, 31 मे तारीख आहे फिक्स. जागा हमखास वाढतील. हमखास जागा वाढतील. जे पण 79-80 जागा आहेत, त्यामध्ये नक्की जागा वाढतीलच. ठीक आहे? बऱ्याचशा पोस्ट त्यामध्ये नाही आहेत, पण नक्कीच त्या पण त्या ॲड होतील. पण आपल्यासाठी जर खरंच विचार केला, तर ते आपल्यासाठी अनकंट्रोलेबल गोष्ट आहे, की जागा किती येणार आणि काय येणार आणि कोणकोणते पदे येणार. आपल्यासाठी जे कंट्रोलेबल आहे, मी कंट्रोलेबल, अनकंट्रोलेबल का म्हणतोय? कारण महेंद्रसिंग धोनी यांचा सेंटेन्स जो डायलॉग आहे ना, तो नक्की बघा एकदा. कंट्रोलेबल, अनकंट्रोलेबल असं सर्च करा YouTubeला महेंद्रसिंग धोनी, एम-एस धोनी तुम्हाला मिळेल. राइट? ते आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये एक सक्सेस मिळवण्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपल्यासाठी जे कंट्रोलेबल आहे ते की आपला जो स्टडी आहे या मार्गाने, योग्य मार्गाने ते करणं सर्वात जास्त योग्य गरजेचं आहे. आणि त्याबद्दलच आपण डिस्कस करणार. कारण आता बघा की आजची तारीख किती? मी ज्यावेळेस हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तर आज आहे 26 डिसेंबर. आपण मानून चालू की हे जे पुढचे 3-4 दिवस आहेत ते गेलेत. राहिले काय तर बरोबर 5 महिने आहेत. जानेवारीपासून. एक नवी सुरुवात, नवीन वर्ष, एक नवी सुरुवात तुम्हाला करायला मिळत आहे. बरोबर 5 महिने आहेत आणि या 5 महिन्यामध्ये एक्झॅक्ट काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे? काय-काय जर आपण पूर्ण पिक्चर समजून घेऊ, की नेमकी या 5 महिन्यामध्ये काय-काय करायचं आहे? काय कंडिशन आहे? किती विद्यार्थी पेपर देत आहे? हे सर्व आपण समजून घेऊ. एकदा बघा, की एक थोडासा आयडिया समजून घेऊ. जवळपास मागच्या वर्षी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 25 पासून सुरू झालाय. जेवढ्या विद्यार्थ्यांनी दिलेलं होतं त्यापैकी 30 ते 40% तर अब्सेंटच होते. म्हणजे विद्यार्थी तयार नाही आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि हा एक गोल्डन चान्स आहे. गोल्डन चान्स का? कारण एवढं तर नक्की आहे, की जरी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालं असेल, तरी पण हे जे सुरुवातीचे काही वर्ष आहेत, पेपर तर सोपे येणार आहे. त्यातल्या त्यात कॉम्पिटिशन आपल्याला हे विद्यार्थी कमी करून देतात, की अप्लाय तर करतात, पण पेपर देत नाही. बरोबर का? कारण तयारीच होत नाही. त्यामुळे हा जो चान्स आहे ना, तो मिस करू नका. दुसरा आहे काय, की आता शेवटचे 5 महिने बाकी आहेत. आणि मला असं वाटतंय, की तुम्हाला परत सांगतोय, की काय-काय करायचं आहे, ते जर तुम्हाला माहीत झालं, तर तुम्हाला असं वाटेल, की हे इम्पॉसिबल आहे म्हणून. कारण खूप साऱ्या बाबी आहेत. आणि या 5 महिन्यापेक्षा जर जास्त मला असं वाटतं, की या 5 महिन्यापेक्षा परत जर उशीर जर झालं, म्हणजे तुम्ही मे मध्ये परीक्षा आणि फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये सुरुवात करताय, तर मग फार अवघड आहे. मग फार अवघड होऊन जाणार आहे. राइट? आणि म्हणून यानंतर हे फार जास्त अवघड होईल. इव्हन या 5 महिन्यामध्ये पण जर तुम्हाला करायचं आहेच, मी हे म्हणत नाही की होणार नाही म्हणून. हे नक्की होते. पण यासाठी एक परफेक्ट स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. फुल फोकसने तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि एक कन्सिस्टन्सी जी आहे ते तर मस्ट आहे. म्हणजे तुम्ही आज करताय, 2 दिवस नाही करताय, 2 दिवस करताय, 1 दिवस नाही करताय, हे होणार नाही. एक प्रॉपर स्ट्रॅटेजी, प्रॉपर प्लॅनने सर्व आपला अभ्यास आहे, सर्व ज्या पण बाबी आहेत, प्रॉपर एक अरेंज करून ते करायचंय आपल्याला. तर नक्की होऊ शकतं. होऊ शकतं मी असं का म्हणतोय? कारण तुम्ही मागचा डेटा उचलून बघा. एम-पी-एस-सी ठीक आहे, की आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह होतं. पण यू-पी-एस-सी काय ते पण कोणी केलेलं नाही का? ते पण केलेले आहेत. तुम्हाला बरेचसे असे ॲस्पायरंट्स अधिकारी पाहायला मिळतील. करेक्ट? नेक्स्ट दुसरा मुद्दा आहे काय? की हा मुद्दा मला वाटते, की आज फार जास्त इम्पोर्टंट आहे. ते म्हणजेच काय? की हे जे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ आहे ना, अगदी फ्रँकली सांगतोय, की स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ आजपासून तुम्हाला उद्या, परवा, महिना, 2 महिने झाल्यानंतरही परत-परत पाहायला मिळतील. YouTubeला असे व्हिडिओ पाहायला मिळतील. पण या स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये मग चेंज होत जातात. चेंज का होतात? मला सांगा, की आता 5 महिने बाकी आहेत. 2 महिने गेले आणि तुमच्याकडे फक्त 3च महिने बाकी राहिलेत. तर मग अशा वेळेस जी स्ट्रॅटेजी बनवली जाईल. का? कारण विद्यार्थी कसे सॅटिस्फाय होतील. मग त्या स्ट्रॅटेजीमध्ये हे सांगितलं जाईल, की हे 7 विषय आहे ना, या 7 विषयापैकी हा विषय सोडूनच द्या. किंवा कोणी म्हणते, की सायन्स हा कठीण आहे. तर तो सोडून द्या, बाकी विषयावर जास्त फोकस करा. अरे सायन्सवर सर्वात जास्त प्रश्न येत आहे आणि तुम्ही ते सोडवायला सांगताय. कोणी म्हणतील, की सी-सॅटकडे तेवढं वेळ देऊ नका. मग तो विद्यार्थी कोणत्याही बॅकग्राऊंडचा असला तरी पण ठीक आहे, की क्वालिफायिंग आहे ना, ते होऊन जातं. 33% मार्क्स मिळूनच जातात. आणि मग एखादी आर्ट्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडचा विद्यार्थी या परीक्षेत जातो, अरे त्याचा सी-सॅटच क्लिअर होत नाहीये. असे पण कॅन्डिडेट्स आहेत.
मग हे 3 महिन्यानंतर ही अशी स्ट्रॅटेजी बदलतील, की हा सोडा तो करा, करंट अफेअर्स फार डायनामिक आहे, तर तो करंट अफेअर्स जास्त वेळ देऊ नका. फॉर सिलेक्टेड एवढेच पॉइंट्स वाचा तर होतील. मी म्हणतोय, की हे एवढं उशीर करण्यापेक्षा आतापासून एक प्रॉपर स्ट्रॅटेजी करा. प्रोबॅबिलिटी आहे, शक्यता आहे, चान्सेस आहेत, जास्त वाढतील. जर एखादी टॉपिक सोडून जर स्ट्रॅटेजी जर बनवत आहे, जो एक्झामसाठी गरजेचं आहे. हां, ठीक आहे, की 100 पैकी काय 1-2च प्रश्न त्या त्या सब्जेक्टचे विचारतायत का? असं तर नाहीये. जर त्यावर 15 ते 20 प्रश्न विचारले जात असतील, तर तुम्हाला ते प्रत्येक सब्जेक्ट करणे गरजेचं आहे. करंट अफेअर्सला जर तुम्ही अंडर एस्टिमेट केला, तर याचा परिणाम तुमचा चला की पूर्व परीक्षा तर निघून जाईल. मुख्य परीक्षेमध्ये शक्यच नाहीये मग. आणि मुख्य परीक्षा नाही निघत आहे, तर मग मेन्स जो फायनल आपली लिस्ट असणार आहे, त्यामध्ये नाव तर येणं शक्यच नाहीये. मुद्दा क्लिअर झाला आणि म्हणून मला असं वाटतं, की परत उशीर करायला नको. तर आज याच दृष्टीने आपण कंप्लीट डिस्कस करणार आहोत, की प्लॅनिंग तुम्हाला काही फेजेसमध्ये पण सांगतोय मी, की नेमकं कसं करायचंय. इथं मी माझा नंबर दिलेला आहे. तुम्हाला कोणतीही क्वेरीज आहेत यावर कॉन्टॅक्ट करता येईल. बॅच रिलेटेड असू द्या, सिलेबस रिलेटेड असू द्या, स्ट्रॅटेजी रिलेटेड असू द्या. माझा विषय सायन्स आणि सायन्ससाठी आपण डेडिकेटेड WhatsApp ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे. याच नंबरला मला मेसेज करता येईल. सोबत इथं टेलिग्राम आहे, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहे ते शेअर करत असतो. सोबत खिमराज सर सायन्स पण एक टेलिग्राम चॅनल त्यावर पण सायन्सचा कंटेंट आहे तो रेग्युलर पोस्ट करतोय मी. बघा, आपण खरंच जर समजून घेतलं, आत्ता तुम्ही असं समजतोय मी, की शून्यातून आत्ता अभ्यासाला सुरुवात करत आहात. का? कारण आता आयोगाची नोटिफिकेशन आले. आतापर्यंत करायचं की नाही, करायचं की नाही, हो की नाही, हो की नाही किंवा करताय, तर कधीतरी 2-4 दिवस केले आणि मग 2-3 दिवस अजून ब्रेक दिला. का? कारण नोटिफिकेशनच आलेलं नाहीये. मग आयोगाची परीक्षाच पुढे गेली तर आणि आता काय तर सडन नोटिफिकेशन आले, टेन्शन आलंय. पण आता खरंच विचार करा, मी काय सांगतोय. हा पिरियड जो आहे ना, तो सीरियस होण्याचे आहे. कारण काय? अदरवाईज खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या होतील. विचार करा. की तुमचे बेसिकसाठी एन-सी-ई-आर-टी वाचायचे. त्यानंतर रेफरन्स बुक स्टँडर्ड जे बुक्स आहेत ते पण वाचायचे आहेत. त्यासोबत तुम्हाला ऑप्शनल पण अभ्यास करायचा आहे. हे अभ्यास करून तुम्हाला प्रिलिमची प्रॅक्टिस करायची आहे. हे करून तुम्हाला मेन्सची पण प्रॅक्टिस करायची आहे. त्या मेन्सच्या आन्सर रायटिंगमध्ये किंवा प्रिलिमचे प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला करंट अफेअर्स पण अभ्यास करणं गरजेचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला भरपूर मॉक टेस्ट द्यायचे त्याशिवाय कॉन्फिडन्स येणार नाहीये. आले लक्षात? म्हणजे एवढा जो भाग आहे हा तुमचा वाचायचा आहे, अभ्यास करायचा आहे आणि हा जो खालचा जो भाग आहे ना, हा प्रॅक्टिससाठी आहे. जेवढा वेळ वरच्या गटाला देणार आहे, तेवढाच वेळ तुम्हाला खालच्या गटाला पण द्यायचा आहेच. हा जो वरचा जो तुम्ही अभ्यास करणार आहे, वाचन करणार आहे ना, हा तुमचे 3 ते 4 वेळा व्हायला पाहिजेत. अरे यामध्ये मी पी सोडलेत का? पी सोडलेत ना. हा एक मुद्दा सोडलाय. हे तुम्हाला तुमची रीडिंग आणि पी सॉल्व्हिंग हे तुम्हाला 3 ते 4 वेळा परीक्षेच्या आधी व्हायला पाहिजेत. मुद्दा समजतंय का मी काय म्हणतोय? किती दिवस आहेत? या 5 महिने गुणाकारामध्ये मी 30, 150 दिवस बाकी आहेत. मला वाटतं की अजून जास्त तुम्हाला आता टेन्शन आलं असेल. 150 दिवस ऐकल्यानंतर. 5 महिन्यापेक्षा ना 150 दिवस दिवसामध्ये नेहमी मोजा. जो तुमची प्लॅनिंग आहे ना ती नेहमी दिवसामध्ये करा. कारण दिवसामुळे काय ना स्ट्रेस वाढतो आणि प्रॉपर आपण फटाफट अभ्यास करायला लागतो. करेक्ट? त्यातला एक दिवस मग या 150चे ज्यावेळेस 100 होतील ना, मग अजून जास्त स्ट्रेस येतो. अरे, माझं तर एवढंच झालं. माझं तर बेसिकच झालंय 50 दिवसात. आता तर फक्त काय ते 100च राहिलेत. आले लक्षात? बरं तुम्हाला हे वाटत असेल, "अरे सर, हे मेन्सचं मग आतापासूनच का करायचंय?" हे लक्षात ठेवा, की प्रिलिमच्या नंतर जो मेन्ससाठी टाईम मिळतो आपल्याला 3, 3.5, 4 महिने मिळेल खूपच खूप. त्या पिरियडमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करायची म्हणजे या पिरियडमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ द जो कंटेंट आहे, लेट्स से की पॉलिटी प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. मेन्सचा काय अभ्यास वेगळा करायचा? सेमच आहे ना. हां, ठीक आहे, की सायन्सचा भाग आपल्याला म्हणता येईल, की जनरल सायन्स आता आहे प्रिलिमला, मेन्सला टेक्नॉलॉजी आहे. तर तो भाग अगदी छोटासा भाग आहे. 2-3च टॉपिक आहेत. 3-4च प्रश्न त्यावर विचारले जातात मेन्समध्ये. तर तो टॉपिक नंतर करता येईल आपल्याला. त्याचे आता जर सोर्स रेडी आहेत, तर तो भाग नंतर करता येईल आपल्याला. पण मला हे म्हणायचं की जर पॉलिटी आहे किंवा हिस्ट्री आहे, जो भाग आता पण आहे आणि नंतर पण आहे, तर तो भाग आताच तुमचा रेडी असायला पाहिजे. त्याचे क्वेशन्स, त्याचे मॉडेल आन्सर्स ते सर्व रेडी असायला पाहिजेत. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे ती तुमची व्हायला पाहिजे. का? कारण नंतर प्रिलिमच्या नंतर हे असे छोटे-छोटे विषय भरपूर ॲड होतात. जसं सोसायटी आहे. त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, टेक्नॉलॉजी आहे, एथिक्सचा भाग. इथं परत हा एक ऑप्शनल सोबत मी अजून एक भाग ॲड करतो इथं बरं का एथिक्स. एक अख्खा पेपर आहे एथिक्सचा.
तुम्हाला आताच सांगतोय मी की मेन्स मध्ये मार्क्स कोण घेणार आहे, जो ऑप्शनल मध्ये आणि जो एथिक्स मध्ये मार्क घेईल. कारण बाकी विषय सर्व बघा, स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये आपण इतर जे करतायत ते तर आपल्याला करायचंय, पण या व्यतिरिक्त त्यांपेक्षा जास्त कसं करता येईल तरच आपण पुढे जाणार आहोत. जे इतर करतायत ते तर करायचंच आहे, पण या या सर्वांच्या व्यतिरिक्त सर्वांच्या पुढे जायचं तर एक्स्ट्रा काहीतरी करावंच लागेल. आणि ते जे एक्स्ट्रा मार्क्स आहे ना, ते हे देतील तुम्हाला. ऑप्शनल आणि एथिक्स यांवर ज्यांची पकड असणार ना, हमखास सांगतोय की त्याला मार्क्स मिळणार आहे. आणि ऑप्शनलचे 2 पेपर, एथिक्सचा 1 पेपर हे नंतर जर तुम्ही करत बसले, तर हे तुमचे 3 महिने तेव्हा असेच जातील. मुद्दा समजलाय का मी काय म्हणतोय? सो हे सर्व रेडी तुम्हाला या 5 महिन्यात करायचंय. प्रश्न पडेल सर मग हे तर इम्पॉसिबल आहे. नाही. ज्यांनी केलंय मी तुम्हाला परत सांगतोय की डेटा बघा. डेटावर विश्वास ठेवा, इमोशनवर ठेवू नका. डेटा बघा की असं कोणी आहेच नाही का, कोणीच नाहीत का, की ज्यांनी हे केलेलं नाहीये. यूपीएससी मध्ये पण आढळतील आणि एमपीएससी मध्ये पण आढळतील, की ज्यांनी 5-6 महिन्यातच किंवा 4 महिन्यात परीक्षा क्लिअर केलेली आहे. फक्त आणि फक्त त्यासाठी काय पाहिजे? जसं मगाशी सांगितलं मी, तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे, प्लॅन पाहिजे, आहे ना? आणि कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायचंय. फुल फोकसने अभ्यास करायचा आहे. त्यामुळे 5 महिने मला असं वाटतायत, की हे जास्त पण नाही आहेत आणि कमी पण नाही आहेत. बरं जास्त असेल यापेक्षा जास्त, तर बरेच विद्यार्थी असे असतील, ज्यांनी करून पाहू किंवा पाहून करू या विचारामध्ये काही महिने घालवले असतील. नाही मी आता बेसिकच करतोय, त्यामुळे 2 दिवस अभ्यास करतो, 4 दिवस मजा मारतो, असे असतील. पण ज्यावेळेस फक्त 5 महिन्यात तर मला असं वाटतंय, की आता मग नाही चालणार. म्हणजे जास्त असेल तर आपण काय तर थोडेसे आळशी होतो. आणि कमी असेल तर मग आपल्याला वाटतं, की हे फारच इम्पॉसिबल आहे. डायरेक्ट पुढच्या वर्षी शिफ्ट होतो. त्यामुळे 5 महिने मला असं वाटते, की नाही. यापेक्षा कमी पण नाही, यापेक्षा जास्त पण नाही. त्यामुळे नक्की होण्यासारखं आहे. राइट? आणि हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल, तर हा प्रश्न स्वतःला विचारा, की काय तुम्ही परत 1 महिना वेस्ट करू शकता का? राइट? नेक्स्ट प्लॅनिंगकडे जर आपण वळलो, तर बघा मी तुम्हाला 4 फेजमध्ये सांगतो, की अभ्यास कसं करायचा प्लॅन. मी कंप्लीट प्री आणि मेन्स यामध्ये सर्व कन्सिडर करतोय. सर्वात आधी तर आपल्याला बेसिक कव्हर करायचे आहेत. यामध्ये एक लक्षात ठेवा, परीक्षेच्या आधी 3 ते 4 वेळा रीडिंग आपली व्हायला पाहिजे. त्यानंतर 3 ते 4 वेळा आपले पी-वाय-क्यू सॉल्व्हिंग व्हायलाच पाहिजेत. मी तर नोट्स बद्दल काही ऍड करत नाही बरं का. नोट्स मेन्सचे काढा किंवा प्रिलिमची जरी काढत असणार, तरी पण आधी प्रश्न पी-वाय-क्यू समजून घ्या आणि मग नोट्स काढा. विद्यार्थी याकडे एवढे दुर्लक्ष करतात आणि प्रायोरिटी देतात ते नोट्सला. आणि खरा जो वेळ जो तो तुमचा खाणार आहे ना, तो हे नोट्सच खाणार आहे. जे रीडिंग व्हायला पाहिजे ते रीडिंग होतच नाही. का? कारण आपण नोट्स काढत बसतो. ह्या चुका मी पण केल्या आहेत आणि ह्या चुका 99% विद्यार्थी करतात. करेक्ट? जर तुम्ही कुठे क्लास लावले असणार किंवा टेक्स्टबुक लावलं असणार, तर तुम्हाला नोट्स, क्लास नोट्स जे आहेत ते तर मिळतातच. आणि तुम्हाला किती वेळा म्हटलं मी, की क्लास नोट्स जे आहेत, माझे तरी जे असतील, ते तुमच्यासाठी प्रायमरी आहेत. ते तुम्हाला आधी करायचे आहेत. का? कारण ते कंप्लीट एक्झाम ओरिएंटेडच केलेले आहेत, तयार केलेत. आणि मग यानंतर जे कोणते असतील ते असतील. जे काही तुम्हाला जिथून कुठून तुम्हाला अभ्यास करायचे, बट जे क्लास नोट्स आहेत, एका ठिकाणी तुम्ही क्लास लावलेत, ते प्रायमरी आहेत. हां, परत एक कंडिशन सांगतोय, की त्या नोट्समधून हे चेक करा, की खरंच पी-वाय-क्यू किती सॉल्व्ह होत आहेत. मॅक्सिमम पी-वाय-क्यू सॉल्व्ह होत आहेत की नाही होत आहेत. कारण मला मार्केट माहिती आहे काय आहे आणि कसं चालतो. राइट? किंवा हा जो बिझनेस आहे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचा यामध्ये काय-काय होतं, काय-काय नाही हे मला चांगलं माहिती आहे. म्हणून तुम्हाला म्हणतोय, की क्लास नोट जे आहे, ते प्रायमरी असायलाच पाहिजे. पण आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जिम्मेदारी आहे, की त्यातून खरंच पी-वाय-क्यू सॉल्व्ह होत आहेत की नाही. करेक्ट? नेक्स्ट प्लॅनिंगकडे जर वळलो, तर मी काय म्हटलं 4 फेजमध्ये आपण याला डिव्हाईड केलंय मी. पहिल्या फेजमध्ये आपण बेसिक कव्हर करायचे. एन-सी-आर-टी कव्हर करायचे आणि डेली टार्गेट्स. इथं इथं मी 3 ते 4 वेळा रीडिंग आणि मी इथं लिहून ठेवतोय, की डेली रिव्हिजन. हे जरी तुम्हाला इथं लिहिलेलं नसेल, बट दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स. डेली रिव्हिजन, 3 ते 4 वेळा रीडिंग परीक्षेच्या आधी, 3 ते 4 वेळा पी-वाय-क्यू परीक्षेच्या आधी. ते सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. काय आहे आता बघा, फेज 1 मध्ये एन-सी-आर-टी आणि डेली टार्गेट्स आहेत. पहिल्या फेजमध्ये म्हणजे बेसिक तुमचं इथून कव्हर होईल. फेज 2 मध्ये आता हे
मी तर दिवस नाही टाकले की तुम्हाला एवढ्या दिवसातच करायचे म्हणून, कारण प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या स्टेजला असेल. करेक्ट. फेज 2 मध्ये तुम्हाला स्टँडर्ड जे बुक्स आहेत, कारण तुमचं इथून बेसिक्स रेडी झालेले आहेत, स्टँडर्ड बुक्स आहेत आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मेन साठी करायची आहे. आणि तुम्हाला एक मोठा मोठा आयडिया देतो की अंदाज देतो किती दिवसामध्ये करायचे. तर हे जे दोन जे फेज आहेत, हे ते पुढच्या तुमच्या 2 महिन्यामध्ये व्हायला पाहिजेत. पुढच्या 2 महिन्यात व्हायला पाहिजे. आले लक्षात? ऍटलीस्ट जे आन्सर रायटिंग आहे मेन्सचे, जे बेसिक सब्जेक्ट आहेत, वरम भात भाजी पोळी, कोणते? पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, हे 4-5 जे सब्जेक्ट्स आहेत, हे तरी रेडी करून ठेवा. ऑप्शनल जो आहे तो पण रेडी करून ठेवा इथं. करेक्ट. हे झाल्यानंतर तिसरा जो फेज आहे हा फक्त आणि फक्त प्रिलिम ओरिएंटेड असेल. यामध्ये म्हणजे जे 5 महिने आहेत ना, त्यापैकी 2 महिने तर गेले ना. जे 3 महिने असेल त्या 3 महिन्यामध्ये तुमची फक्त पीवायक्यूच अभ्यास करायचे, सॉरी जे प्रिलिम आहे त्याचाच अभ्यास करायचा, दुसरं काही करायचं नाहीये. मग आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस नाही करायची, कारण प्रिलिम नाही निघाली तर मेन्सला जाता येणार नाही. मग प्रिलिम साठी वेगळा कोणता वेळ द्यायचा? मला असं वाटतं की हे जे 3 महिने आहेत ना ते द्या, फक्त प्रिलिम ओरिएंटेड. तुमचे हे जे सब्जेक्ट्स आहेत, बेसिक सब्जेक्ट्स आहेत, ते तर वाचून झालेले आहेत. त्याला करंट जोडा, सायन्सचा अभ्यास करा, विकेंडला सीसॅट करा. पण फक्त आणि फक्त हे 3 महिने आहेत ना, फक्त प्रिलिम ओरिएंटेडच करायचे. आणि रिव्हिजन तर आहेतच. रिव्हिजनसाठी प्लॅन ऑलरेडी वेगळा मी एक व्हिडिओ तयार केलेला घेतलेला आहे, की डेली रिव्हिजन तुमची असायला पाहिजे. जो आज वाचला तो उद्या परत एकदा रिव्हिजन व्हायला पाहिजे, आणि वीकली सुद्धा रिव्हिजन व्हायलाच पाहिजेत. मुद्दा क्लिअर झालाय का? हे तिसऱ्या फेजमध्ये प्रिलिम झाल्यानंतर म्हणजे शेवटचे 3 महिने या पद्धतीने जायचे. मग शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये मॉक टेस्ट वगैरे ते भरपूर द्या प्रिलिमसाठीच. प्रिलिम झाल्यानंतर मग काय तर चौथा फेज येतो, ज्यामध्ये फक्त मेनसाठी डेडिकेटेड अभ्यास करायचे, भरपूर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायचे. जे सब्जेक्ट ऑलरेडी या 2 महिन्यामध्ये आपण तयार केले होते त्यांची प्रॅक्टिस करायची आहे. जे छोटे छोटे विषय आहेत ते पण करायचे आहेत. ऑप्शनलला असा रगडा द्यायचा आहे की काही प्रश्नाला कसाही आला तरी तो सॉल्व्ह करता लिहिता यायला पाहिजे. एथिक्स आहे तो रेडी करायचा आहे. कधी? चौथ्या फेजमध्ये. राईट. आणि मला असं वाटते की आता नवीन वर्ष सुरू होत आहे, तर तुम्हाला हा एक स्वतःसोबत रिझोल्युशन तर करताच येईल की या वर्षात एनी हाऊ मला पोस्ट काढायचीच आहे. मला हे फक्त 5 महिने सिरियसली अभ्यास करायचे. जर तुमचे हे 5 महिने जर तुम्ही सिरियसली अभ्यास केले, प्रिलिम जर तुमची निघत आहे, तुम्हाला ऑटोमॅटिक मोटिवेशन मिळेल. तर मला असं वाटतं की एक रिझोल्युशन स्वतःसोबत ठेवा, बनवा न्यू इयरचा, की मला 5 महिन्यात दुसरं कुठंही भटकायचं नाहीये. मला फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेडच अभ्यास करायचा आहे. मी इथं शब्द यूज करतोय एक्झाम ओरिएंटेड. का? कारण आपण या जगामध्ये जगतोय की जिथं कंटेंटला काही कमी नाहीये. युट्यूबला जा, सगळीकडे भरपूर कंटेंट मिळतो. मार्केटमध्ये एकाच विषयाचे ढेर सारी पुस्तक पाहायला मिळतील. पण मी काय म्हणतोय, एक्झाम ओरिएंटेड, आणि स्ट्रॅटेजी तीच आहे. मग आता ते कुठून मिळेल एक्झाम ओरिएंटेड कसं समजायचं? एकच पर्याय आहे, तो म्हणजे काय, की सिलेबस आणि दुसरं काय तर पीवायक्यू, याची साथ कधी सोडायची नाही. हे ज्यांनी सोडलं ते एक्झाम ओरिएंटेड कधी अभ्यास करू शकत नाही. का? जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं, की मार्केट काय आहे ना हे मला चांगलं माहित आहे. है ना? म्हणजे YouTubeवर ज्यावेळेस मी काही-काही कंटेंट बघतो, की जो एक्झामसाठी कामाचा आहे, तो कधी शिकवला जात नाही आणि जो नाही आहे तो शिकवला जातोय. आणि म्हणून विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे, की तुम्ही खरंच जो अभ्यास करताय तो सिलेबसशी निगडीत आहे की नाही? एक्झाम ओरिएंटेड आहे की नाही? पी-वाय-क्यू त्यातून सॉल्व्ह होतायत की नाही होतायत? आणि दुसरं काय, की जो पण तुम्ही वेळ घालवत आहात त्यातून खरंच किती मार्क्सचा अभ्यास होतोय हे नेहमी चेक करा. जो पण तुम्ही वेळ घालवत आहात, कारण सर्व वेळेचा खेळ आहे. जर मी तुम्हाला म्हटलं, की तुम्हाला तुमच्याकडे 10 वर्ष आहेत. 10 वर्षात तुम्हाला क्लास 1 अधिकारी बनायचंय. मला वाटतं, की कोणीही बनेल. का? कारण 10 वर्षात तेवढा अभ्यास होईल, की काही जरी पेपरमध्ये आला, तरी पण त्याचा वाचण्यात गेलेलाच आहे तो 10 वर्षात. आणि म्हणून आपल्याला 10 वर्ष नाहीये. आपल्याकडे 10 महिने आहेत. या 10 महिन्यात प्री मेन्स सर्व ओके करायचे आपल्याला. म्हणून प्रयत्न हेच आपला असायला पाहिजे, की किती वेळामध्ये किती तुम्हाला मार्कसाठी तुम्ही अभ्यास करत आहात. तुमच्याकडे ते 10 वर्ष आहेत किंवा 5 वर्ष आहेत तर मग ठीक आहे.
मग या प्लॅनिंगने जाऊ नका, 27-28चं प्लॅनिंग करा. आले लक्षात? हां, आणि मग हे हे करण्यासाठी मग तो एक ॲटिट्यूड तुम्हाला सोडावा लागेल. कोणता ॲटिट्यूड सोडावा लागेल? की नाही, मी तर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीसाठी अभ्यास करतोय. या परीक्षेची काहीच गॅरंटी नाही की काय विचारलं जाईल, किंवा एखादी पुस्तक पाहिलं किंवा कोणाचे नोट्स पाहिलेत, अरे तो तर त्यातून अभ्यास करतोय. तो तर मी अभ्यास केला नाही तर या माझ्याकडे ते काहीतरी राहूनच जाईल. हे कधी होणार ज्यावेळेस तुमच्याकडे स्वतःची स्ट्रॅटेजी नाहीये, प्लॅनिंग नाहीये तर. आणि म्हणून स्वतःची स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग असू द्या, सिलेबसची हार्ड कॉपी तुमच्याकडे असू द्या, पी-वाय-क्यूचं एखादं पुस्तक तुमच्याकडे असायला पाहिजे. प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर पी-वाय-क्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि नेहमी अभ्यास करताना हे चेक करायचंय की तुम्ही किती वेळ अभ्यास केला आणि त्यातून किती मार्कचा खरंच अभ्यास झालेला आहे. ऑल क्लिअर? आणि जर यात सर्वांमध्ये जर तुम्हाला काही जर डाउट्स असतील, एक प्रॉपर स्ट्रॅटेजीने जर अभ्यास करायचा असेल, तर मग माझा नंबर दिलेला आहे. आणि मी तरी तुम्हाला रिकमेंड करणार, की शक्य झाल्यास बॅच जॉइन करा. बॅच का? कारण यामध्ये तुम्हाला जे म्हटलं ना, की एक्झाम ओरिएंटेड सेल्फ स्टडीमध्ये बघा, मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज पण येतात. सर मी एन बुक हे वाचलेले आहेत. सर यानंतर काय करू? आणि मी मनातल्या मनातनं असं मला वाटते, की यांनी या एन वाचण्यामध्ये ना बराच वेळ घालवलाय. कारण मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. एन असू द्या किंवा आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचे. हे बुक्स काय एम साठी बनलेत का? नाही बनलेत. मग हे बुक जर साठी बनलेले नसतील, तर हे पूर्ण वाचायची गरज पण नाहीये. जेवढा एक्झामसाठी कामाचा आहे, तेवढंच तर आपल्याला घ्यावं लागणार आहे त्यातून. आणि असंच विद्यार्थी काय तर बराचसा वेळ घालतो. आता एखाद्या विद्यार्थ्याला गाईड करायचं, मेंटॉरशिप द्यायचं, तर प्रत्येक वेळेस वेळोवेळी ते शक्य नाहीये. प्रॅक्टिकली. करेक्ट? असं जर करायचं त्याला माझ्या घरी किंवा मला त्याच्या घरी जाऊनच राहावं लागेल. आणि म्हणून जनरली काय तर मी सजेस्ट करतोय, की बॅच जॉइन करायला. बॅच कोणती आपल्याकडे? यशोदय बॅच आहे राज्यसेवा साठी, एम-पी-एस-सी राज्यसेवा आणि यू-पी-एस-सी साठी सुद्धा. ज्यामध्ये आपण एन पासून सुरुवात करू. बेसिक. सर्व एन का? नाही. तेच म्हटलं ना मी, की कोणता भाग कामाचा आहे, कोणता सोडायचा आहे. ते आपल्याला यायला पाहिजे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस पण इथं होणार. पर्सनल मेंटॉरशिप पण आहे. करेक्ट? इथं 18 बुक्स तुम्हाला टेक्स्ट बुकने तयार केलेले ते पण मिळतील. सर्व बॅचेसवर भरपूर डिस्काउंट आणि ई-एम-आय फॅसिलिटी आहे. आणि आता तर 31 तारखेपर्यंत भरपूर डिस्काउंट सुद्धा सुरू आहे. इयर एंड असल्यामुळे न्यू इयर सुरू होतंय त्यामुळे. त्यामुळे हे मिस करू नका. कारण ही ऑफर 26 पासून फीस पण वाढतील आणि ऑफर मग ही या प्रकारची ऑफर येण्यासाठी मग अजून तुम्हाला 1 वर्ष घालवावं लागेल. करेक्ट? सोबत ही बॅच तुम्हाला म्हटलं मी, की लाईफ टाईम बॅच आहे, जी आपली आता नव्याने सुरुवात होत आहे. म्हणजे तुमचं सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला सबस्क्रिप्शन मिळेल. सोबत जे गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम आहे, हे बघा, गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम भरपूर डिस्काउंट मिळेल. यावर तुम्हाला 5,000चा Amazon वाउचर पण एक्स्ट्रा मिळतोय. करेक्ट? कधीपर्यंत ऑफर आहे? 25 ते 31 लिमिटेड टाईमसाठीच ऑफर आहे. जी जी बॅच आहे त्यावर सांगतोय मी हे. आणि जी म्हणजेच काय? की गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम. तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला 100% फीज रिफंड आहे. सिलेक्शन झालं तर 1,00,000चं कॅश प्राइज आहे. अजून काय मिळेल? 18 बुक्स तुम्हाला सांगितले ऑलरेडी. मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. ऑफलाईन मॉक टेस्ट आहे. स्टडी प्लॅन आहे. वीकली रिपोर्ट्स आहेत. त्यानंतर सॅम्पल आन्सर्स आहेत. असं बरंच काही यामध्ये मिळेल. लाईफ टाईम बॅच जर घेताय तर तुम्हाला तुमचं सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला मिळेल. आणि जर तुमचं 26चंच टार्गेट आहे, यावर्षी 31 मे 2026 ला होणारी परीक्षा आहे. तर मग गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणी नसेल जी गॅरंटी देणारे आहेत. कारण जेवढं आम्ही करून घेतोय, तेवढं इतर कोणी करून घेत नाही. त्यामुळे आम्हाला खात्री आहे. करेक्ट? 27चा टार्गेट आहे, 28चा टार्गेट आहे. जर तुम्ही आता कॉलेजला आहात, 3rd इयरला आहे किंवा 2nd इयरला आहे, तर मग तुम्हाला लाईफ टाईम बॅच आहे ती पर्चेस करता येईल. ठीक आहे? ज्यामध्ये तुम्हाला तिथं पण बेसिक पासून एन पासून सर्व मिळेलच. सोबत आपल्याकडे ग्रुप बी, ग्रुप सी ची पण बॅच आहे. प्री आणि मेन सर्व यामध्ये कव्हर होईल. नंबर माझा स्क्रीनवर आहे. या रिलेटेड कोणतीही क्वेरीज आहेत, डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. आय होप की दिस इज क्लिअर झालं असणार हे सर्व. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक यू व्हेरी मच.